नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 35,000 रुपये प्रमाणे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पुरावा सुद्धा पाहू शकता। भरपूर शेतकरी बांधवांना आज सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, म्हणजे आज पीक विम्याची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये थेट 25 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। म्हणजे आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तर त्या शेतकरी बांधवांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्या शेतकरी बांधवांना 10,000 रुपये ते 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। एकंदरीत आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज प्रामुख्याने या 25 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव असेल त्यांची प्रतीक्षा आजच संपलेली सुद्धा आहे। त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे आलेले आहेत, काही शेतकरी बांधवांना काल रात्री सुद्धा पैसे आलेले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपये आलेले आहेत, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये आलेले आहेत, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 रुपये आलेले आहेत, तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा आलेला आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा सोडण्यात आलेला नाही। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे एकाच दिवशी सोडणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे एकंदरीत या पीक विम्यासाठी 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तर या 3 याद्यांपैकी जी पहिली यादी आहे तर त्या पहिल्या यादीमध्ये आज 25 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे या 25 जिल्ह्यामध्ये आणि या 12 बँकांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच जी दुसरी यादी आहे तर त्या दुसरी यादीमध्ये 6 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। उद्या दुसऱ्या यादीमधील 6 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये पैसे येणार आहेत। आणि परवा दिवशीची जी तिसरी यादी आहे तर त्या तिसऱ्या यादीमध्ये 5 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे आज पहिल्या यादीमध्ये जे 25 जिल्हे आहेत तर त्या 25 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकांमध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु त्या अगोदर या पीक विम्यासाठी ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमाच केला जाणार नाही। कारण हे पैसे सोडतानाच राज्य सरकारने पात्रता सुद्धा चेक केलेले आहे। म्हणजे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की जे शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे सोडण्यात येणार आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन नकली शेती दाखवून पीक विम्याचा अर्ज केलेला आहे त्या शेतकरी
बांधवांना आज 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। जे शेतकरी बांधव खरोखर पात्रतेमध्ये बसत आहेत त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। त्यामुळे पात्रता कोणकोणत्या आहेत, तुम्ही सुद्धा पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असावा तरच तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, म्हणजे तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणीकृत असणारे शेतकरी सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आणि जी शेवटची पात्रता आलेली आहे म्हणजे तिसरी पात्रता आहे, तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि तुमच्या पिकांचे नुकसान खरोखर पद्धतीने झालेले असावेत। बघा, तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक बघायची आहे। बघा, या तिसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे ते का रहिवासी असावेत, कारण यूपी मधील एमपी मधील भरपूर शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन नकली शेती दाखवून नकली बनावट कागदपत्रे तयार करून या पीक विम्याचा अर्ज केलेला आहे आणि भरपूर शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन पीक विम्याचे पैसे घेतलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव खरोखर पात्र होते त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे या वर्षी सर्व शेतकरी बांधवांना या तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्यांनाच पैसे येणार आहे। तर बघा, जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत, म्हणजे हे पैसे जिल्ह्यानुसार सोडण्यात आलेले आहेत। आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, आता आपण ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत तर ते प्रमुख 25 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। बघा, या 25 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा सातारा जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, सातारा जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत तर त्यांना 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच या 25 जिल्ह्यांपैकी दुसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा, जे शेतकरी बांधव या कोल्हापूर जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांना 7,000 रुपयापासून ते 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेले होतं, त्यामुळे त्यांना कमी पीक विमा सुद्धा आलेला आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। तर या परभणी जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले होतं, त्यामुळे आज परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे हे पैसे जिल्ह्यानुसार जास्त प्रमाणामध्ये सोडण्यात आलेले आहे। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा, ज्यांचे नुकसान कमी झालेलं असेल त्यांना कमी सुद्धा पीक विमा आलेला आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा, या बीड जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या बीड जिल्ह्यामधून असतील त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपये ते 20,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु जे उर्वरित 21 जिल्हे राहिलेले आहेत ते 21 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या 21 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। बघा, 21 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 18वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर। सोबतच 19वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 20वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा आणि 21वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। बघा, प्रामुख्याने या 21 जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि अगोदर जे 4 जिल्हे सांगितलेले होते म्हणजे टोटल मिळून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी
25 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच आज या 12 बँकेमधून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 12 बँकांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात आलेले होते, त्याचप्रमाणे पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तुम्हाला लगेच या 12 बँकांची नावे वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचं बँक खातं या 12 बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे। तर बघा, या 12 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे IDBI बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, सहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे येस बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 12वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। या 16 बँकांपैकी 12 बँकांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच उर्वरित ज्या 4 बँका आहेत तर त्या 4 बँकांना हायलाइट सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच त्या बँकेमध्ये आज पैसे आले तर येऊ शकतील, अन्यथा त्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, परंतु ते पैसे उद्या आणि परवा सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।